जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची धुव्वाधार हजेरी. गांधी मार्केटमध्ये शिरले पाणी. हतनूर व गिरणा धरणांमध्ये पाणी साठ्यात प्रचंड वाढ. हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसाने झोडपून काढली. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जळगाव शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर ग्रामीण भागातील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य आणि व्यापाराचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. शहरातील मुख्य व्यापारी पेठ असलेल्या गांधी मार्केटमध्ये तळागाळात पाण्याचा प्रचंड निचरा न झाल्याने ते दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांना लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले असून पाणी उपशासाठी व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार राजू मामा भोळे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने आणि महापौर दीपक मालाकाळे यांनी गांधी मार्केटमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि बाधित व्यापाऱ्यांशी संवाद साधला. प्रशासकीय यंत्रणेला तातडीने पाण्याचा उपसा करण्याचे आणि आपत्कालीन मदत पुरवण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे हतनूर आणि गिरणा या प्रमुख धरणांमध्ये जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून अनेक मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. धरणांमधून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने तापी व गिरणा नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेत जळगाव महापालिकेने 24 तास कार्यरत असणाऱ्या आपत्कालीन नियंत्रण कक्ष तातडीने सुरू केला आहे. शहरात पाणी साचणे, नाले तुंबणे, झाडे पडणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी 0257 22 37 666 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट.